नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? वरळी हिट अँड रन प्रकरणावरून संजय राऊतांचा खरमरीत सवाल। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। मुंबईतील वरळी इथं आलिशान मोटरगाडीने 45 वर्षीय महिलेला धडक देऊन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिहिर शाहला विरार येथून अटक करण्यात आली। मिहिर हा शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे। या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने मिहिर शाहची आई आणि 2 मोठ्या बहिणींना मुरबाडमधील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले। त्यांच्यावर मिहिरला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे। मिहिर 3 दिवसांपासून फरार होता। मिहिरने वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या कावेरी नाखवा या महिलेला रविवारी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास धडक दिली। त्यानंतर सुमारे 2 किलोमीटर दूर त्यांना फरफटत नेलं। कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत। मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो आणि संपूर्ण इंडस्ट्री मूग गिळून गप्प बसते, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली। कुठे गेली ही मराठी इंडस्ट्री? कसला हा टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करते, असा सवाल देखील राऊतांनी केलेला आहे। नेमकं संजय राऊत काय म्हणाले यावर देखील आता आपण सविस्तर बोलूया। या राज्यातलं सरकार गुन्हेगारीला पाठीशी घालणारं आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणात हेच झालंय। ज्या प्रकारे त्या निरपराध महिलेला वारंवार गाडीखाली चिरडलं गेलं ते एखादा नशेत असलेला किंवा पैशाची मस्ती असलेला नराधमच करू शकतो। या मुलाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मुंबई पोलिसांनी केलीच पाहिजे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा। हिट अँड रन प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत। कुठे गेली ही मराठी इंडस्ट्री? एरवी तर प्रत्येक जण आपल्या कमेंट्स देत असतो, आता मात्र त्यांनी बोललंच पाहिजे। कसला हा टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करत आहेत। आपल्या मराठी इंडस्ट्रीतील एका सहकार्याचे नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडले गेले आहेत आणि तुम्ही मूग गिळून गप्प बसतात। तुमच्यामध्ये कसला मराठीपणा आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। सरकारकडून आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ही हिट अँड रनची केस काही सर्वसामान्य नाही। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी जशी अगरवाल फॅमिली होती तशी ही शाह फॅमिली आहे। मुलाच्या वडिलांचा क्रिमिनल रेकॉर्ड तपासून पहा। त्यांचा रेकॉर्ड पोलिसांकडे नसेल तर आम्ही देतो। बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही त्यांचा रेकॉर्ड तपासून पहा। आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असाही आरोप राऊतांनी पत्रकार परिषदेत केला आहे। हिट अँड रन प्रकरणातील मुलगा ड्रगच्या नशेत होता। हे मेडिकल रेकॉर्डमध्ये येऊ नये म्हणून त्याला 3 दिवसांपर्यंत फरार केलं होतं, त्याला लपवलं होतं आणि आता नंतर त्याला अटक करण्यात आली। यावरून मुंबई पोलिसांवरही संशय निर्माण होऊ शकतो, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलेला आहे। हा अत्यंत अमानुष प्रकार आहे आणि असा आरोपी तुरुंगातून सुटला नाही पाहिजे, असं देखील पुढे ते म्हणाले आहे। तर या संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। त्यासोबतच रोजच्या रोज नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसोबत, तोपर्यंत धन्यवाद।